नमस्ते विद्यार्थी बालमित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण द लिटल बबूल ट्री हे चॅप्टर पाहिलेलं आहे। ती स्टोरी मी तुम्हाला संपूर्ण व्यवस्थित इन इंग्लिश अँड मराठीमध्ये तुम्हाला समजावून सांगितलेली आहे आणि त्यावरील डिक्टेशन वर्ड्स सुद्धा तुम्हाला फळ्यावर लिहून दिलेले आहेत। आता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण द लिटल बबूल ट्री या चॅप्टरवरील एक्स्ट्रा एक्सरसाइज पाहणार आहोत। त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी फळ्याकडे नीट लक्ष द्यायचे आहे। आता बघा, सगळ्यात आधी मी पहिला प्रश्न काय लिहिलेला आहे, स्टेट द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स। म्हणजे खाली दिलेली जी वाक्य आहेत ती चुकीची आहेत का बरोबर आहेत ते तुम्ही धडा स्टोरी व्यवस्थित वाचून समजून घेऊन ठरवायचं आहे आणि ट्रू आणि फॉल्स लिहायचं आहे। तर आता बघा, मी तुम्हाला वाक्य वाचून दाखवते। इन अ ग्रो ऑफ मँगो ट्रीज देअर वॉज वन लिटल बबूल ट्री। म्हणजे आंब्यांच्या झाडांची जी राई होती, वनराई, त्यामध्ये एक छोटंसं बबूल ट्री म्हणजे एक छोटंसं बाभळीचं झाड सुद्धा उगवलेलं होतं। आता तुम्ही मागील व्हिडिओ जर पाहिलात तर तुम्ही स्टोरी समजून घेतलात तर तुमच्या लगेच लक्षात येईल की हे वाक्य कसं आहे, सांगा बघू। व्हेरी गुड, कसं आहे, ट्रू म्हणजे बरोबर आहे। त्यानंतर बघा, द लिटल बबूल ट्री वॉज प्रिटी अँड हॅपी। म्हणजे ते जे बाभळीचं झाड होतं ते प्रिटी होतं, सुंदर होतं आणि हॅपी पण होतं। हॅपी होतं का, स्टोरी वाचा बघू व्यवस्थित, पुन्हा पहा बघू। ते प्रिटी होतं पण ते हॅपी नव्हतं, ते सॅड होतं। कसं होतं, सॅड। म्हणून हे वाक्य कसं असणार आहे, फॉल्स। त्यानंतर तिसरं वाक्य पहा बघू, द बबूल ट्री विश्ड इट हॅड बिग लीव्स। म्हणजे बबूल ट्रीची इच्छा काय होती की त्याला मोठी पानं यावी। आता तुम्ही पाहून हे स्वतः तुम्ही ठरवायचं आहे आणि ट्रू आणि फॉल्स लिहून काढायचं आहे। त्यानंतर 4 नंबरचं वाक्य आहे, थीव्स डिड नॉट स्टील ग्लास लीव्स। म्हणजे चोरांनी काचेची पाने चोरली नाहीत। त्यानंतर 5 नंबर आहे, द कूल विंड स्प्रँग अप। म्हणजे थंड वारा वाहू लागला। आता वारा थंड होता का कसा होता ते तुम्ही स्टोरी पाहिलात तर तुमच्या लक्षात येईल। द लीव्स ऑफ बबूल ट्री शॉन इन द सन। म्हणजे सूर्याच्या प्रकाशात बाभळीची जी पानं होती ती चकाकत होती। आफ्टर गेटिंग ग्लास लीव्स द बबूल ट्री बिकॅम हॅपी। म्हणजे काचेची पानं मिळाल्यानंतर बाभळीचं झाड खुश झालं। मग आता स्टोरी व्यवस्थित पाहायची आहे, वाचून घ्यायची आहे, समजायची आहे आणि त्या आधारे ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही स्वतः शोधून द्यायचं आहे। त्यानंतर क्वेश्चन नंबर 2, कंप्लीट द वेब। म्हणजे खाली दिलेले जे जाळं आहे ते तुम्ही पूर्ण करायचं आहे। तर तुम्हाला प्रश्न काय दिलाय, विशेष ऑफ बबूल ट्री। म्हणजे बाभळीच्या झाडाच्या काय इच्छा होत्या। मग आता आपण लेसन पाहिलेलं आहे तर आपल्याला माहिती आहे काय काय इच्छा सांगितल्या होत्या बाभळीच्या झाडाने। व्हेरी गुड, बिग लीव्स, मला मोठी पानं मिळाली तर किती छान होईल। गोल्ड लीव्स, सोनेरी पानं म्हणजे सोन्याची पानं। ग्लास लीव्स, काचेची पाने। अशा 3 विशेष आपण इथं लिहिलेल्या आहेत। त्यानंतर पुन्हा तुम्हाला सांगितलेलं आहे द बबूल ट्री म्हणजे बाभळीचं झाड। म्हणजे बाभळीच्या झाडाचा संदर्भ म्हणजे त्याच्याशी रिलेटेड वर्ड्स तुम्ही लिहायचे आहे। तर बबूल ट्री कसं होतं, स्मॉल, नंतर प्रिटी, सॅड म्हणजे दुःखी होतं आणि त्याला काय होते, शार्प थॉर्न्स म्हणजे तीक्ष्ण काटे सुद्धा होते। तर अशा पद्धतीने एक्स्ट्रा एक्सरसाइजमध्ये या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 प्रश्न समजावून सांगितलेले आहेत, ट्रू आणि फॉल्स आणि कंप्लीट द वेब। तर डिक्टेशन वर्ड्स लिहून झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी आजच्या या व्हिडिओत सांगितलेले समजावून दाखवलेले दोन्ही प्रश्न सुंदर आणि सुवाच्य अक्षरात वहीत लिहून काढायचे आहेत। यापुढील आणखीन राहिलेली एक्स्ट्रा एक्सरसाइज आपण पुढील व्हिडिओत पाहणार आहोत। नमस्ते।